चिखलदरा देवी मंदिराच्या ताब्यावरून आदिवासी आक्रमक. अंबादेवी संस्थानकडून मंदिर मुक्त करून स्थानिकांच्या ताब्यात देण्याची मागणी, आमरण उपोषणाचा इशारा. बघूया बातमी सविस्तर. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील देवी मंदिराच्या ताब्याचा प्रश्न आता चांगलाच पेटला असून स्थानिक आदिवासी समाजाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. चिखलदरा येथील देवी मंदिर स्थानिक आदिवासी व गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून ते अंबादेवी संस्थानकडून मुक्त करून स्थानिकांच्या ताब्यात देण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी रामकिसन गण्णू काजदेकर यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन देत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. निवेदनानुसार यापूर्वीही प्रशासनाकडे वारंवार मागण्या करण्यात आल्या होत्या, मात्र ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाची भूमिका घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. 15 जुलै 2026 रोजी चिखलदरा येथे याच प्रश्नावर उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले, मात्र मागण्या अद्याप मार्गी न लागल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका निवेदनातून स्पष्ट करण्यात आली आहे. मंदिराच्या कारभारावर गंभीर आरोप. चिखलदरा देवी मंदिरात मोठ्या आर्थिक व्यवहाराचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. मंदिराचा कारभार पारदर्शकपणे चालवावा, तसेच स्थानिकांच्या श्रद्धास्थानाबाबत स्थानिकांना विश्वासात घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. हे आरोप संबंधितांनी केले असून त्यांची स्वतंत्र अधिकृत पडताळणी झालेली नाही. याशिवाय मेळघाटामधील वैराट देवी मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशीही मागणी करण्यात आली आहे. आदिवासी हक्कासह विविध मागण्या. निवेदनात आदिवासी समाजाशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. गोंड राजाच्या समाधीचे सौंदर्यीकरण करणे, नगरपालिकेतील रिक्त पदे भरणे, शारीरिक शिक्षकांची पदे भरणे, घरकुल मंजूर करणे, पात्रांना PR कार्ड देणे, अपंग व्यक्तींना नियमानुसार व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे, मेळघाटमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच आदिवासीच्या जमिनीच्या खरेदी विक्रीला आळा घालून बेकायदेशीर हस्तांतरित झालेल्या जमिनी परत मिळाव्यात अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हक्क मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. निवेदनात आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन व उपोषण थांबणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या निवेदनाच्या प्रती खासदार बळवंत वानखडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनाही देण्यात आले आहे. आता चिखलदरा येथील मंदिराच्या ताब्याचा प्रश्न आणि आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सचिन गोपाल गोरले चिखलदरा आणि सोबत माझ्या रामकिसन भाऊ काजदेकर यांच्या बरोबर आहे आणि उपोषणाला बसलेलो आहे. आमच्या इथून देवीचं मंदिर आहे हे अंबादेवी संस्थान यांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही उपोषण करतोय आणि त्या मंदिराला सांभाळण्यासाठी गावी लागतो आणि त्यानुसार ते मंदिर आमच्याकडेच देण्यात यावं. कारण आमची पूजा प्रथा, तिथं बळी प्रथा, अर्चना या गोष्टी आमच्या ज्या आहेत ते थोडे अंबादेवी संस्थांपेक्षा वेगळे आहे. त्यानुसार ही आदिवासी आणि गवळी समाजाची कुलदैवत असल्या कारणाने तसंच समाजाची पूजनीय श्रद्धास्थान असल्या कारणाने आपण या मंदिराला आमच्या ताब्यात द्यावं अशी मागणी करतोय. परत आमच्या ताब्यात आल्यानंतर आतापर्यंत जो काही तिथे निधी येतो त्या निधी तिथलं डेव्हलपमेंट असं काहीच होत नाही. जो काही करतोय ते नगरपालिका आमदार निधी आणि खासदार निधी होतोय. त्याच्यानंतर तिथला जो स्थानिक देणगी आहे त्याचा अजून कुठंच काही तपास लागत नाही. आमच्या जर ताब्यात आल्यानंतर आम्ही त्या देणगीचा पुरेपूर सरळ मार्गे वापर करू, तिथं नियोजन करू अशी आमची